सर्वांचं स्वागत करतो. सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय CNO, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बालमित्रांनो. आज आपल्याला इंग्रजीमधला एक घटक घ्यायचा आहे की जो 10 मार्कासाठी प्रश्न असतो, परंतु अनसीन पॅसेज हा जो प्रकार आहे, या टॉपिकवर आज मी बोलणार आहे. आता अनसीन पॅसेज म्हणजे काय हे अगोदर आपण पाहूया थोडक्यामध्ये. अनसीन म्हणजे न पाहिलेला किंवा आपण न अभ्यासलेला. जर सीन पॅसेज तुम्ही म्हणाल तर सीन पॅसेज मध्ये आपल्या 9वीच्या पुस्तकातली एखादी कविता किंवा एखादा धडा त्या ठिकाणी परीक्षेमध्ये आलेला असतो. तर तो आपण सीन केलेला असतो म्हणजे अभ्यासलेला असतो, पाहिलेला असतो. आणि अनसीन म्हटलं की तो आपल्या पुस्तकामधला नसेल, पुस्तकाच्या बाहेरचा असेल, म्हणून त्याला अनसीन म्हणतात, न पाहिलेला. आणि आपल्यासाठी अनसीन फक्त पॅराग्राफ एक दिलेला असतो परीक्षेमध्ये. जनरली आपल्याला पुस्तकाच्या बाहेरचा एखादा पॅसेज असेल तर तो वाचून आपल्याला समजून घेता आला पाहिजे. यावर आज आपण अभ्यास करणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन उत्तरावरचा जो प्रश्न असतो, उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 किंवा क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक अनसीन पॅसेज येतो आणि तो आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा असतो आणि आपल्याला त्यावर छोटे छोटे प्रश्न विचारलेले असतात. उदाहरणार्थ जर क्वेश्चन ए असेल, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन 4A, तर A1, A2, A3, A4 आणि A5 असे 5 प्रश्न त्यावर विचारले जातात. प्रत्येक प्रश्न तो उपप्रश्न जो असतो तो 2-2 मार्काला असतो. म्हणजे A1 2 मार्क्सला, A2 2 मार्क्सला, A3 2 मार्क्सला, अशा प्रकारे क्रमाने ते एकूण 10 मार्क्स होतात. आता हा A2 प्रश्न काय आहे किंवा B2 प्रश्न काय आहे? हा प्रश्न तुमच्या ज्ञानावर किंवा आकलनावर आधारित असतो. आता आकलनावर म्हणजे काय? तुम्हाला दिलेला उत्तरा पॅसेज वाचायचा असतो आणि तो वाचल्यानंतर तुम्हाला त्यावर छोटे-छोटे 2 मार्काचे प्रश्न विचारले जातात. A1 किंवा A2. तर ते पॅसेजमध्ये पाहून तुम्हाला त्या प्रश्नाचं संभाव्य उत्तर काय असू शकतं, याचा अंदाज घेऊन ते लिहायचं असतं. आणि A5 प्रश्न सुद्धा आज आपण कव्हर करणार आहोत. A5 प्रश्न हा तुमच्या सामान्य ज्ञानावर किंवा उतारा वाचून जी माहिती मिळते त्यावर लिहायचा असतो. आता हा सोडवायचा कसा याच्यावर आपण 2 ते 3 मिनिटं चर्चा करूया. आता तुमच्या समोर मी एक स्क्रीनवर एक पॅराग्राफ दिलेला आहे पहा. तो अनसीन आहे म्हणजे तो तुमच्या पुस्तकातला नाहीये. तो पुस्तकाच्या बाहेरचा घेतलेला आहे. मी असे साधारणतः 7-8 पॅराग्राफ घेतलेले आहेत 10-10 ओळींचे, 10-10 वाक्यांचे म्हणूया. आणि छोट्या-छोट्या प्रश्नांमधून आपण तो पाहणार आहोत. प्रश्न असा आहे, राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ॲज दे ऑकर्ड इन द पॅसेज. आता ऑर्डर हा शब्द आहे. ऑर्डरचा अर्थ होतो क्रम. खाली जे काही वाक्य तुम्हाला दिलेले असतील, 4 वाक्य सहज मोस्टली देतात. तर त्या 4 वाक्यांचा क्रम आपल्याला उतारा वाचून ठरवायचा असतो. करेक्ट ऑर्डर म्हणजे योग्य क्रम आपल्याला लिहायचा असतो. आता एक योग्य क्रम कसा निवडतात? त्या ठिकाणी जी वाक्य दिलेली असतात ते जम्बल्ड सेंटेन्स असतात. जम्बल्ड म्हणजे त्यांचा क्रम असा वरती खाली करून तुम्हाला तुमच्या समोर मांडलेला असतो. आणि तो क्रम तुम्हाला पॅसेजमध्ये पहिल्यांदा कोणतं वाक्य आलंय किंवा दुसऱ्यांदा कोणतं आलंय, तिसऱ्यांदा आणि शेवटी कोणतं आलंय, हा क्रम ठरवायचा असतो आणि वाक्य निवडून ते उत्तरामध्ये लिहायचे असतात. मग याच्यासाठी काय काय करावं लागतं? पहिली गोष्ट, दिलेला जो पॅसेज आहे, उतारा आहे, तो एकदा वाचून काढा. उतारा वाचण्याची सवय आपली चांगली असावी. कारण ज्याचं वाचन चांगलं आहे त्याला उत्तर लवकर सापडतं. त्यामुळं एकदा मनापासून 1 ते 2 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये तो उतारा वाचून घ्या. नंतर जी वाक्य आपल्याला दिलेली आहेत, प्रश्नामध्ये जी वाक्य आहेत, त्यांना अंडरलाईन करायची असते. उतारा वाचताना त्या वाक्यांना अंडरलाईन करून घ्या, एकाखाली एक. समजा पहिलं वाक्य मला कुठं सापडतंय, तर त्या पहिल्या वाक्याला अंडरलाईन करून घ्या. तशा पद्धतीने जर अंडरलाईन केली, तर आपल्याला क्रम ठरवायला मदत होईल. नंतर त्या अंडरलाईन केलेल्या वाक्याला क्रमांक द्या. म्हणजे पहिलं वाक्य कोणत्या क्रमांकाला आलंय किंवा दुसरं वाक्य कोणत्या क्रमांकाला आलेलं आहे. अशा प्रकारे त्या अंडरलाईन केलेल्या वाक्यांना क्रम द्या. दिलेला जो प्रश्न क्रमांक आहे या ठिकाणी, तर तो प्रश्न क्रमांक बदलायचा नाही. म्हणजे
आता इथं 1, 2, 3 आणि 4 असे क्रम दिलेले आहेत. तर समजा आपण असं समजूया की तिसरं वाक्य पहिल्यांदा आलंय. दिलेल्या प्रश्नामधलं तिसरं वाक्य पहिल्यांदा आलंय. तर तुम्ही तिसरं वाक्य पहिल्यांदा लिहिताना उत्तरामध्ये त्याचा प्रश्न क्रमांक 3च ठेवायचा आहे. आणि मग ते पहिल्यांदा लिहायचं. म्हणजे उत्तरामध्ये आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य पहिल्यांदा आलंय आणि तो योग्य क्रम आहे असं वाटल्यानंतर आपल्याला तो पहिल्या ठिकाणी लिहायचा असतो. नंतर पुढचा शेवटचा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही सगळे उत्तरं लिहून काढाल, त्यावेळेस ते एकदा चेक करून घ्या. म्हणजे क्रम आपण जो लिहिलेला आहे तो उत्तरामध्ये बरोबर आलेला आहे किंवा नाही. आता आपण पहिला पॅराग्राफ पाहूया. मी वाक्य वाचतो पहिली 4. An astrologer predicted that the king had only a month left to live. पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य, one day the king announced a reward. तिसरं वाक्य, the king grew fat and heavy. चौथं वाक्य, the king's nature also changed. आता ही 4 वाक्य आपल्या समोर आहेत. तर आपल्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला वाक्य शोधायची आहेत. ही वाक्य कोणत्या ठिकाणी आलेले आहेत ते अगोदर शोधायचं आहे. उत्तर काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला तो अंदाज येऊ शकतो. आता पहिलं पहा, an astrologer predicted that the king had only a month left to live. हे वाक्य जर पॅराग्राफ आपण काळजीपूर्वक वाचला तर शेवटून तिसऱ्या क्रमांकाला वाक्य आलेलं आहे पहा. आता मला स्क्रीन शेअर करताना या ठिकाणी पेन ओपन होत नाही. त्यामुळे मे बी अंडरलाईन करता येणार नाही. परंतु आपल्या स्क्रीनवर दिसू शकतं. शेवटून तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य, प्रेडिक्टेड दॅट द किंग हॅड ओनली अ मंथ लेफ्ट टू लिव्ह. हे शेवटी आलेलं वाक्य आहे. नंतर वन डे द किंग अनाउन्स अ रिवॉर्ड. हे बरोबर पॅसेजच्या 6व्या ओळीमध्ये आलेलं आहे. नंतर द किंग ग्रू फॅट अँड हेवी, म्हणजे राजा जाड आणि थोडंसं त्याचं राजाचं वजन वाढलेलं आहे अशा पद्धतीचं वाक्य आहे. ते सुद्धा त्याच्याच बाजूला आलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या ओळीमध्ये द किंग ओव्हर इट अँड ॲज अ रिझल्ट ग्रू फॅट अँड हेवी, म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य सुरुवातीला आलेलं आहे. द किंग्स नेचर ऑल्सो चेंज्ड, हे दुसरा क्रमांक वाक्य आहे. मग उत्तर लिहिताना काय करायचं तुम्हाला, अगोदर तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य लिहा, नंतर चौथा क्रमांक टाकून ते दुसऱ्या क्रमांकाला लिहा, नंतर तिसऱ्या क्रमांकाला दुसरं वाक्य आलेलं आहे आणि पहिलं जे वाक्य दिलेलं आहे ते शेवटी आलेलं आहे. म्हणजे आता उत्तराचा क्रम कसा होईल, 3, 4, 2 आणि 1. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य पहिल्यांदा लिहिलं, नंतर चौथ्या क्रमांकाचं वाक्य लिहिलं, नंतर दुसऱ्या क्रमांकाचं लिहिलं आणि शेवटी पहिल्या क्रमांकाचं वाक्य लिहिलं. म्हणजे उत्तर लिहिल्यानंतर आपल्याला क्रम तपासून पाहायचा आहे. जर आपला क्रम योग्य असेल, खात्री आपल्याला झाल्याशिवाय आपण पुढच्या प्रश्नाकडे जायचं नाही. ठीक आहे, आता पुढचा पॅराग्राफ पाहूया. मी काही उदाहरणं घेतलेले आहेत. आपण डिस्कशन करता करता याची उत्तर शोधणार आहोत. पॅसेज तुम्ही चालू लेक्चरमध्ये लगेच वाचून घेऊ शकता, कारण छोटा पॅसेज दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला पटकन तो वाचता येऊ शकतो. द किंग प्रॉमिस नेव्हर टू बी अ विक्टिम ऑफ बॅड हॅबिट्स. दुसरं वाक्य, तेनाली रामन वॉज अप्रोच्ड बाय द courtiers फॉर अ रेमेडी. तिसरं वाक्य, द किंग स्टार्टिंग इटिंग मोर, इथं स्टार्टेड पाहिजे होतं, स्टार्टिंग इटिंग मोर. आणि चौथं वाक्य, किंग राय वॉज एस्टोनिश्ड टू फाइंड हिमसेल्फ स्लिम अँड हेल्दी. तर ही वाक्य तुम्हाला नंतर युट्यूबला सुद्धा लाईव्ह जाऊन अनसीन पॅसेज थोडे थोडे पाहायला मिळणार आहेत. तर आपण पटकन याची ऑर्डर ठरवूया. पहिलं वाक्य आपल्याला शोधायचं आहे.
द किंग प्रॉमिस नेव्हर टू बी अ विक्टिम ऑफ बॅड हॅबिट्स. एकदम लास्टला वाक्य दिलेलं आहे पहा. ही प्रॉमिस नेव्हर टू बी अ विक्टिम ऑफ बॅड हॅबिट्स. म्हणजे पहिल्या क्रमांकाचं वाक्य पॅसेजमध्ये जर शेवटी आलेलं असेल, तर त्याला शेवटचा क्रमांक येणार. क्रमामध्ये त्याचा शेवटचा नंबर येणार. हे फिक्स आहे. नंतर दुसरं वाक्य पाहूया. तेनाली रामन वॉज अप्रोच्ड. चौथ्या ओळीला आलेला आहे. तेनाली रामन वॉज अप्रोच बाय द पर्टियस फॉर रेमेडी. नंतर तिसरं वाक्य द किंग स्टार्टेड इटिंग मोर. द किंग ओव्हरएट ॲज द रिझल्ट ग्रू फॅट अँड मोर. आणखी एक महत्वाची याच्यामध्ये नियम असा आहे, की समजा एखादं वाक्य पॅराग्राफमध्ये दिलेलं नाही. म्हणजे प्रश्नामध्ये ते वाक्य आहे, परंतु उत्तरामध्ये, पॅसेजमध्ये ते वाक्य कुठं सापडतच नाही. एखाद्या वेळेस असं होतं. तर त्याला त्या त्या क्रमामध्ये सर्वात शेवटी लिहून द्यायचं. म्हणजे लिहिलं नाही असं करायचं नाही. तर त्याला त्या उत्तरामध्ये सर्वात शेवटी लिहून टाकायचं. म्हणजे ते उत्तर पॅसेजमध्ये सापडलं नाही तरी सुद्धा त्याला सर्वात शेवटी क्रम देऊन त्याला ते लिहून टाकायचं. कारण ते पहिल्या क्रमांकाला येऊ शकत नाही किंवा दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाला येऊ शकत नाही. म्हणून ते काहीच न लिहिण्यापेक्षा त्याचा जो नंबर आहे तो सर्वात शेवटी टाकून द्या. किंग राय वॉज ॲस्टोनिश्ड टू फाइंड हिमसेल्फ स्लिम अँड हेल्दी. आता याच्यामध्ये जर क्रम लावायचा झाला तर द किंग प्रॉमिस नेव्हर टू बी व्हिक्टिम ऑफ बॅड हॅबिट्स हे शेवटीच जाणार आहे. आता स्टार्टिंग इटिंग मोर हे वाक्य पॅसेजमध्ये आलेलं नाही. तर ते सुद्धा सर्वात शेवटी टाकून द्यायचं आपल्या नियमानुसार. मग Teneleram was approached by the courtiers for remedy. The king promised, King Rai was astonished to find himself slim and healthy. पहिल्या क्रमांकाचं वाक्य तिसऱ्यांदा जाईल आणि द किंग स्टार्ट इटिंग मोर हे चौथ्यांदा जाईल. जे वाक्य आलेलंच नाही आहे ते शेवटी टाकून द्यायचं. लिहिलं नाही असं होतं कामा नये. ओके, तिसरा प्रश्न पाहूया. अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन प्रॉपर सिक्वेन्स. तर हा जो प्रश्न आहे तो प्रत्येक प्रश्नामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे पॅसेज घेतलेले आहेत, जेणेकरून वाचायला मिळेल आणि थोडीशी प्रॅक्टिसही छोट्या-छोट्या प्रश्नांची होऊन जाईल. अनसीन पॅसेज तुम्ही जेवढे जास्त वाचाल, तेवढी प्रॅक्टिस आपली चांगली होते. आणि पुस्तकातले जर पॅसेज असतील, तर ते आपण अभ्यासलेले असतात, वाचलेले असतात आणि बऱ्यापैकी उत्तर पटकन सापडतात. परंतु अनसीन पॅसेज जर असतील, तर कदाचित कधी-कधी काय होतं, की आपल्याला जास्त लक्षपूर्वक ते वाचावं लागतं. जास्त लक्षपूर्वक अंडरलाईन करून किंवा समजून घेऊन त्याची उत्तरं शोधायची असतात. तर त्याला थोडासा वेळ जास्त लागू शकतो. म्हणून अनसीन पॅसेज जेवढे जास्त वाचाल, तेवढे आपली वाचनाची किंवा उत्तरं शोधायची सवय चांगली होऊन जाते. तर पुढचा प्रश्न तिसरा पॅसेज आलेला आहे. त्याचे मी वाक्य वाचतो पहिले 4. द गिफ्ट ऑफ आवर्स गेव सो मच जॉय टू सो मेनी चिल्ड्रन ऑफ जपान. जपान संदर्भात पॅसेज आहे. मुलांना गिफ्ट दिलेलं आहे. द चिल्ड्रन ऑफ जपान रोट मी टू मी. म्हणजे जपानच्या मुलांनी मला लिहिलं किंवा पत्र लिहिलं असा अर्थ या ठिकाणी होईल. यू विल फाइंड फ्रेंड्स टू ग्रीट यू. तुम्हाला सुद्धा मित्र बनतील अभिवादन करण्यासाठी. आणि चौथं वाक्य आहे इट मेड देम थिंक ऑफ आवर कंट्री. आणि त्या मुलांना आपल्या देशाबद्दल विचार करायला मिळेल. हा अनसीन पॅसेज आहे, लहान मुलांबद्दल आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि जपानचे मुलं यांचा जो संबंध आहे त्याच्यावर हा पॅसेज दिलेला आहे. जवाहरलाल नेहरूंनी जपानच्या मुलांसाठी हत्ती भारताकडून पाठवला होता. तर त्या प्रसंगाचं वर्णन असणारा हा पॅसेज आहे. सम मंथ ॲगो. आता मी पॅसेज वाचणार नाही, परंतु आपण ते उत्तर शोधूया, क्रम त्याचा लावूया. पहिलं वाक्य आहे द गिफ्ट ऑफ आवर्स गेव सो मच जॉय टू डू सो मेनी चिल्ड्रन ऑफ जपान. आता हे वाक्य आपल्याला शोधायचे आहे, त्याला अंडरलाईन करायचे आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. वरतून 7व्या ओळीला हे वाक्य आलेलं आहे. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर पॅसेजच्या मिडलला आलेलं आहे. क्रम ठरवायचा आहे. दुसरं द चिल्ड्रन ऑफ जपान रोट मी.
यू विल फाइंड फ्रेंड्स टू ग्रीट यू. तिसरं वाक्य एकदम शेवटी आलेलं, शेवटची लाईन एकदम शेवटी तिसरं वाक्य आलेलं आहे. आणि चौथं, इट मेड देम थिंक ऑफ आवर कंट्री. हे पण एकदम 8व्या 9व्या ओळीला आलं आहे. म्हणजे क्रम असा होईल, 1, 3, 4 आणि 2 अशा पद्धतीचा क्रम होणार आहे. पुढचं आहे, राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ॲज दे अकर्ड इन द पॅसेज. पहिला आहे, अ लॉट ऑफ स्पॅरोज वुड कम ऑन आवर टेरेस. स्पॅरो चिमण्यांबद्दल हा पॅरेग्राफ आहे. चिमण्यांची माहिती सांगणारा, त्यांची संख्या कमी होते आहे म्हणून त्याच्याबद्दल हा लेख आलेला आहे. तर तो अनसीन पॅसेज म्हणून आपल्या समोर आहे. दे वुड फ्लाय अवे. द वर्ल्ड सेलिब्रेट स्पॅरो डे. चिमणी दिवस जगामध्ये साजरा केला जातो. आय वुड प्लेफुली स्केअर देम. स्केअर म्हणजे घाबरवणे. मी खेळकर वृत्तीने त्यांना घाबरवतो किंवा पळवून लावतो. तर ही वाक्य आपल्याला शोधायची आहेत आणि लिहायची आहेत. अ लॉट ऑफ स्पॅरोज वुड कम ऑन आवर टेरेस. आता हे वाक्य शोधायचं आहे आणि ते बरोबर अंडरलाईन करून पुढे जायचं आहे. अशा पद्धतीचे 3-4 पॅसेज आणखी आहे. मी फक्त स्क्रीनवरती खाली करतो आणि आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत, जेणेकरून ते तुम्हाला नंतर शोधता येतील. फक्त काही सेकंद मी स्क्रीनवरती ठेवणार आहे. नंतर आपण A5 नावाचा प्रश्न आहे त्याच्याकडे जाणार आहोत. हा सेम पॅसेज आहे, प्रश्न बदलवलेले आहेत. 2 ते 3 पॅसेज सेम आलेले आहेत आणि त्याच्यावर प्रश्न बदलून ते लिहून घेतलेले आहेत. आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण प्रॉपर सिक्वेन्स हा प्रश्न पहिला, ऑर्डर क्रम. आता त्याच्यामध्ये दुसरा प्रकार असा आहे, कंप्लीट द वेब, म्हणजे वेब पूर्ण करा. तुम्हाला एक आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाची छोटे-छोटे उत्तर त्या बॉक्समध्ये किंवा सर्कलमध्ये लिहायचे असतात. हा प्रश्न सुद्धा A2 मध्ये विचारला जातो किंवा A1 मध्येही विचारला जातो. तुमचा सीन पॅसेज असेल तर त्याच्यामध्ये B2 किंवा B1 प्रश्न असेल, त्याच्यामध्ये सुद्धा हा विचारला जातो. रीड द अबोव्ह पॅसेज अँड कंप्लीट द फॉलोइंग वेब. खालील जाळी पूर्ण करा. आता प्रश्न आपण अगोदर वाचूया. किंग ग्रू फॅट अँड हेवी बिकॉज. म्हणजे राजा जाड आणि त्याचं वजन वाढलं. त्याला कारण काय होतं? आता पॅसेजमध्ये त्याची कारणं आपल्याला शोधायची आहेत. शेवटून तिसरं वाक्य जर पाहिलं आपण, द किंग ओव्हर एट अँड ॲज द रिझल्ट ग्रू फॅट अँड हेवी. म्हणजे आपल्याला प्रश्नातले काही शब्द आपल्याला त्या वाक्यामध्ये जर सापडले, तर त्याच्या वरच्या बाजूला किंवा आजूबाजूला तिथं त्या ठिकाणी उत्तर असतं 100%, तर ते शोधायचं असतं. आता यांनी कारण विचारले. प्रश्नामध्ये बिकॉज शब्द आलाय, म्हणजे कारण विचारले. तर ती कोणकोणती कारणं आहेत? ती 4 कारणं तुम्हाला विचारलेली आहेत. 2 मार्कासाठी आहे, 1 कारण अर्ध्या मार्क्ससाठी. म्हणजे 4 जर कारणं लिहिली तर तुम्हाला बरोबर 2 मार्क्स मिळतात. आता त्याचं उत्तर पहा. वन्स द किंग स्टार्टेड लिडिंग अ सेडेंटरी लाईफ. म्हणजे आरामदायी आयुष्य त्याने जगायला सुरुवात केली. हे कारण पहिलं होऊ शकतं. ही स्टॉप्ड एक्झरसाइजिंग. म्हणजे स्टॉप म्हणजे थांबवणे, एक्झरसाइज म्हणजे व्यायाम करणे. म्हणजे राजाने व्यायाम करणं थांबवलं. तिसरं, ही नो लॉंगर वेंट हॉर्स रायडिंग आयदर. हॉर्स रायडिंग म्हणजे घोडेसवारी. राजाने घोडेसवारी करणं सुद्धा सोडून दिलं किंवा तो घोड्यावर स्वार होऊन जात नव्हता. म्हणजे व्यायाम कमी झाला. आणि चौथं कारण सांगता येईल, द किंग ओव्हर एट. ओव्हर एट म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त खाणे. मग ही 4 कारणं बरोबर त्या वाक्याच्या अगोदर एका पाठोपाठ एक आलेली आहेत. तर ती अशी शोधता आली पाहिजेत आपल्याला. हे कारण होऊ शकतं या प्रश्नात. ती 4 कारणं बरोबर शोधायची आणि त्या ठिकाणी उत्तर ते बरोबर लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीचा वेब तुम्हाला A2 प्रश्नामध्ये सुद्धा येऊ शकतो. सॉरी, सर्व प्रश्न आपण 2-2 मार्काचेच पाहत आहोत. रीड द अबोव्ह पॅसेज अँड कंप्लीट द फॉलोइंग वेब. हा सुद्धा दुसरा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो. अगोदर आपण वेगळ्या पद्धतीचा वेब पाहिला. आता हा सुद्धा बरोबर 4 रिकाम्या जागा असणारा वेब आहे. बिलॉंगिंग्स ऑफ जेंटलमॅन.
बिलॉंगिंग म्हणजे सोबत वस्तू असणे. जेंटलमॅनच्या सोबत कोणकोणत्या वस्तू होत्या तर ते पॅसेज मध्ये पाहून तुम्हाला लिहायचं आहे. आता मी पॅसेज वाचतोय. इट्स सो अनफेअर सेड द बॉयज, वी रिफ्यूज टू स्टडी अंडर द न्यू टीचर. The new Sanskrit teacher who was coming was called Kalikumar Tarkalankar. At Adkola station, an elderly gentleman boarded the train. He had with him a bedroll, 2 or 3 earthen pots, their tops covered with cloth, a tin trunk and a few bundles. आता याच्यामध्ये काही वस्तूंची नावं आलेली आहेत पहा. मग ती वस्तूंची नावं कोणाशी जोडलेली आहेत? त्या जंटलमॅनच्या सोबत असावीत असा एक अंदाज या ठिकाणी येतो. मग बिलॉंगिंग म्हणजे सोबत, आपल्या सोबत, त्याच्या सोबत कोणत्या वस्तू होत्या. मग इथं दिलंय पहा, ही हॅड विथ हिम. विथ हिम म्हणजे त्याच्यासोबत. मग त्याच्यासोबत कोणकोणत्या वस्तू होत्या? अ बेड रोल म्हणजे पहिल्या रिकाम्या जागी बेडरोल येईल. नंतर 2 or 3 earthen pots म्हणजे 2 किंवा 3 मातीची भांडी. earthen pots म्हणजे मातीची भांडी. their tops covered with cloths म्हणजे त्या भांड्यांचं जे तोंड असतं ते कव्हर्ड केलेलं होतं. अ टिन ट्रंक. टिन ट्रंक म्हणजे छोटासे पेटी म्हणूया आपण त्याला. अँड अ फ्यू बंडल आणि काही बंडल त्या ठिकाणी होते. आवाज येतोय माझा व्यवस्थित? फ्यू बंडल्स आणि काही बंडल त्या ठिकाणी आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हा आहे A5 क्वेश्चन. हा प्रश्न तुम्हाला A5 आणि B5 म्हणजे शेवटचा प्रश्न. एखादा प्रश्न आलेला असेल तर त्याच्या शेवटी हा प्रश्न दिलेला असतो. आणि A5 प्रश्न आहे तो पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. म्हणजे तुमच्या वैयक्तिक सामान्य ज्ञानावर आधारित असतो किंवा तुमच्या इयत्तेनुसार किंवा तुमच्या समोर जो उतारा पॅसेज दिलेला आहे त्या घटकानुसार त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो. बऱ्याच वेळा तो त्या समोर जो उतारा असतो त्यावरच आधारित असतो. उदाहरणार्थ एखादा पक्ष्याचा किंवा प्राण्यांचा पॅसेज आलेला असेल तर जनरली तुम्हाला एखादा पक्षी दिला जातो, राईट अबाउट युअर फेवरेट बर्ड किंवा राईट 7 to 8 लाईन्स अबाउट टायगर किंवा नॅशनल ॲनिमल असा हा प्रश्न असतो. उतारा ज्या विषयावर आधारित आहे त्या विषयावर तुम्हाला A5 किंवा B5 हा प्रश्न विचारला जातो. तुमचं जनरल नॉलेज किती आहे हे तपासून पाहण्यासाठी मोस्टली हा प्रश्न असतो. काही अंशी याचं उत्तर पॅसेज मध्ये सुद्धा आपल्याला मिळून जातं, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला पॅसेज मध्ये पाहून लिहिण्यापेक्षा स्वतःची मतं काय आहेत, तुमचे काय त्या विषयावर विचार आहेत हे तपासण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. आता आपण आपल्याकडे काही प्रश्न मी निवडलेले आहेत, सोपे सोपे प्रश्न आहेत. ते सोपे प्रश्न आपण पाहूयात. विच इज युअर फेवरेट बर्ड म्हणजे तुमचा आवडता पक्षी कोणता अँड व्हाय, का. हा जो प्रश्न आहे हा 2 मार्कासाठी विचारला जातो. मग बऱ्याच वेळा याच्यामध्ये 2 प्रश्न असतात. विच इज युअर फेवरेट बर्ड हा पहिला प्रश्न झाला आणि व्हाय हा दुसरा प्रश्न झाला. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे त्याला आपण सरासरी 1 मार्क्स पकडूया आणि व्हाय त्याचं उत्तर जे लिहाल त्याला 1 मार्क्स पकडूया, असे 2 मार्क्स असतात. तुम्ही जर फक्त पहिल्याच प्रश्नाचं उत्तर सोडवलं तर ते 1च मार्क्स द्यावा लागतो आणि व्हाय जर कारण लिहिलं, दोन्ही प्रश्न व्यवस्थित सोडवले तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळण्याची शक्यता असते. आता हे जे प्रश्न असतात याचे काही क्लूज आपल्याला पॅसेज मध्ये मिळतात. त्या उत्तरामध्ये काहीतरी आपल्याला माहिती मिळत असते. त्यामुळे हा प्रश्न पूर्णतः त्या उत्तरावर डिपेंड असतो. त्या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधलं तर सापडू शकतं आणि काही अंश आपल्या मनाने उत्तर ऍड करायचे असतात. आता मी जनरली 4-5 प्रश्न काढलेले आहेत ते आपण पाहूया. विच इज युअर फेवरेट बर्ड, वाय म्हणजे तुझा आवडता पक्षी कोणता आणि का, तो पक्षी तुला का आवडतो. आय लाईक मेनी बर्ड्स बट पिकॉक इज माय फेवरेट बर्ड म्हणजे मला खूप पक्षी आवडतात परंतु पिकॉक म्हणजे मोर, पिकॉक इज माय फेवरेट बर्ड, मोर हा माझा आवडता पक्षी आहे. बिकॉज, आता बिकॉज म्हणजे कारण. हा जो वरती प्रश्न विचारलाय व्हाय त्याचं उत्तर इथं दिलं आहे पहा बिकॉजच्या पुढे आणि म्हणून दोन्ही प्रश्न अटेंड करणं खूप महत्वाचं आहे. बिकॉज
इट इज व्हेरी कलरफुल बर्ड. हा खूप रंगीबेरंगी असा पक्षी आहे. त्याचं वर्णन केलंय पहा. छोट्या छोट्या साध्या साध्या वाक्यांच्या द्वारे तुम्हाला वर्णन करायचं आहे. आपण जेवढे अवघड शब्द निवडू तेवढं वाक्य ते कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. त्यापेक्षा सोपी सोपी वाक्य, सोपी सोपी शब्द निवडायचे आणि साध्या सोप्या पद्धतीनं 4 ते 6 वाक्य या ठिकाणी उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. इट्स आईज आर व्हेरी ब्युटिफुल. त्याचे डोळे सुद्धा खूप सुंदर असतात. इट डान्सेस ग्रेसफुली ड्युरिंग रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये तो उत्सुकतेने नृत्य करत असतो. इट इज ऑल्सो आवर नॅशनल बर्ड. आणि तो आपला राष्ट्रीय पक्षी सुद्धा आहे. म्हणजे खूप छान छान उत्तर समर्पक कारण देऊन उत्तर पूर्ण केलेलं आहे. म्हणजे जनरली एक वाक्य शेवटचं आले पहा. आवर नॅशनल बर्ड. तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे. हे काय झालं? हे सामान्य ज्ञान झालं आपलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि ते आपण उत्तरामध्ये मांडल्यामुळे आपल्याबद्दल एक पॉझिटिव्ह वाइब्स त्या ठिकाणी तयार होतात. जो पेपर तपासणार आहे त्यांना तुमचं सामान्य ज्ञान चांगल्या पद्धतीचं आहे असं समजतं. त्यामुळे हा प्रश्न लिहिताना मोस्टली 4 ते 6 वाक्यांच्या पुढे लिहिला तर बऱ्यापैकी आपण ते मुद्दे कव्हर करू शकतो. पुढचा एक प्रश्न पाहूया. विच इज युअर फेव्हरेट फेस्टिवल? फेस्टिवल म्हणजे सण किंवा उत्सव. तुमचा आवडता सण किंवा उत्सव कोणता आहे? व्हाय? का? आय लाईक मेनी फेस्टिवल्स बट दिवाळी इज माय फेव्हरेट फेस्टिवल. वाक्याची सुरुवात पण छान केलेली आहे का? सोप्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. आय लाईक मेनी फेस्टिवल्स. मला खूप सण आणि उत्सव आवडतात. बट दिवाळी इज माय फेव्हरेट फेस्टिवल. दिवाळी हा माझा आवडता सण आहे किंवा उत्सव आहे. बिकॉज. आता हे व्हायचं उत्तर आहे पुढे. इट इज अ फेस्टिवल ऑफ लॅम्प्स अँड लाईट. हा जो उत्सव आहे तो दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. खूप छान पद्धतीने उत्तर दिले पहा. आय सेलिब्रेट इट विथ माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबासोबत हा सण साजरा करतो. माय फादर ब्रिंग्स अ न्यू ड्रेस. माझे वडील मला नवीन कपडे घेतात. अँड माय मदर मेक्स स्वीट डिशेस. माझी आई गोड पदार्थ बनवते. आय लाईक स्वीट डिशेस व्हेरी मच. आणि मला गोड पदार्थ खूप आवडतात. म्हणजे सणांच्या दृष्टीने आनंददायी आणि चांगली वाक्य बनवणं ही सुद्धा एक कला असते. तुम्ही कशा पद्धतीने ते प्रश्नाला सामोरं जाताय, कशा पद्धतीने उत्तर लिहिताय, याला सुद्धा खूप महत्वाचं असतं. आपला अप्रोच काय आहे हे महत्वाचं असतं. एखादा मुद्दा पटवून देणारा हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न दिला तर तो तुम्हाला मुद्दा पटवून सांगता आला पाहिजे. ही कला तुमच्याकडे असेल तर हे प्रश्न तुम्ही सहजासहजी आणि चांगल्या पद्धतीनं सोडवू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. विच इज युअर फेव्हरेट गेम? म्हणजे तुमचा आवडता खेळ कोणता? व्हाय? आणि तोच गेम तुम्हाला का आवडतो? आय प्ले मेनी गेम्स. म्हणजे मी खूप खेळ खेळतो. बट माय फेव्हरेट गेम इज क्रिकेट. परंतु क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. आय प्ले इट विथ माय फ्रेंड्स. आणि माझ्या मित्रांसोबत हा खेळ मी खेळतो. आय एम स्कूल टीम कॅप्टन. मी आमच्या शाळेमधली जी टीम आहे त्याचा कॅप्टन आहे. म्हणजे मुद्दा पटवून द्यायचा पहा किती व्यवस्थित पद्धतीने तो मुद्दा मांडलेला आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग गेम. हा खूप मनोरंजक असणारा खेळ आहे. म्हणजे त्याला तो तुम्हाला कधी कधी एखादा खेळ आवडत नसेल तर तो इथं लिहिताना जर येस नो टाईप क्वेश्चन आला असेल. आता हा डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी येस नो टाईप क्वेश्चन शिकवणार आहे. तर डब्ल्यूएस टाईप क्वेश्चन लिहिताना वर्णन जास्त करायचं असतं आणि येस नो टाईप क्वेश्चन लिहिताना तुम्हाला येस किंवा नो सांगून ते का आवडत नाही, आवडतो तर का आवडतो, आवडत नाही तर का आवडत नाही असं लिहायचं असतं. तो प्रश्न सुद्धा इंटरेस्टिंग रित्या आपल्याला सांगता लिहिता येऊ शकतो, मांडता येऊ शकतो. इट इज अन इंटरनॅशनल गेम. आता हा जनरल नॉलेजचं वाक्य या ठिकाणी आले पहा. हा आंतरराष्ट्रीय खेळ आहे. म्हणजे आपण त्या प्रश्नाला एकदम वेगळ्या पद्धतीनं उत्तर लिहून लिहिलेलं आहे. हु इज युअर फेवरेट प्लेयर? व्हाय? तुमचा आवडता खेळाडू कोणता आणि का? आता खेळाचे खूप प्रकार आहेत ऑलिम्पिकमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणीही. तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या खेळामधला कोणता खेळाडू आवडतो हे माहिती असावं. आणि प्रत्येकाला कोणता तरी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आवडत असतो. तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं माहिती मांडता आली पाहिजे. सचिन तेंडुलकर इज माय फेव्हरेट प्लेयर. हे कॉमन उत्तर आहे पहा. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की जे आपल्याला कॉमनली सांगता येतात. सोप्यातलं सोपं निवडायचं. सचिन तेंडुलकर बद्दल कोणताही मुलगा सहज सांगू शकतो.
म्हणून इथं उत्तर पण साधत निवडलेलं आहे. सचिन तेंडुलकर इज माय फेवरेट प्लेयर. तो माझा सचिन तेंडुलकर माझा आवडता खेळाडू आहे. ही इज अ वर्ल्ड फेमस क्रिकेटर. तो जगामध्ये प्रसिद्ध असणारा क्रिकेटर आहे. हे जनरल नॉलेजचा भाग झाला पहा. ही हॅड मेड मेनी वर्ल्ड रेकॉर्ड्स. त्याने खूप वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवलेले आहेत. ही हॅड प्लेड फॉर आवर कंट्री. तो आपल्यासाठी आपल्या देशासाठी खेळणारा खेळाडू होता किंवा देशासाठी खेळला होता. ही इज माय रोल मॉडेल. सचिन तेंडुलकर माझ्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहेत. आय वॉन्ट टू बिकम अ क्रिकेटर लाईक सचिन तेंडुलकर. मला सचिन तेंडुलकर सारखं क्रिकेटर व्हायला आवडेल. ओके, आणखी 3 प्रश्न आहेत. आपण सोप्या सोप्या पद्धतीने त्यांना समजून घेऊया. हु इज युअर फेवरेट सोशल वर्कर? म्हणजे सोशल वर्कर म्हणजे समाजकार्य करणारा व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता. तुमचा आवडता सामाजिक कार्यकर्ता कोण आहे आणि वाय? का? सिंधुताई सपकाळ इज माय फेवरेट सोशल वर्कर. सिंधुताई सपकाळ माहिती असतील, पुण्याला असतात. आश्रम त्यांचा अनाथ मुलांचा मुलींचा आश्रम आहे. ज्यांना कोणी नसतं त्यांना ते आधार देतात. तर त्यांच्याबद्दल हे उत्तर दिलेलं आहे. सिंधुताई सपकाळ इज माय फेवरेट सोशल वर्कर. या माझ्या आवडत्या सामाजिक कार्यकर्ते आहेत. शी वर्क्स फॉर चिल्ड्रन, एस्पेशली ऑर्फन चिल्ड्रन. ऑर्फन म्हणजे अनाथ, या ठिकाणी अर्थ असा आहे. ज्यांना निराधार आहेत ते त्यांना ऑर्फन म्हणतात. आई वडील नसतात त्यांनाही ऑर्फन म्हणतात. तर त्या जे अनाथ मुलं आहेत त्यांना त्यांच्यासाठी काम करतात. शी नर्चर्ड मोर दॅन 1000 ऑर्फन चिल्ड्रन. नर्चर्ड म्हणजे पालन पोषण करणे. त्यांनी आतापर्यंत 1000पेक्षा जास्त अनाथ मुलांचं पालन पोषण केलेलं आहे. शी इज कॉल्ड माई. त्यांना माई म्हटलं जातं. हा सुद्धा जनरल नॉलेजचा भाग आहे. त्यांचे जे काही अनाथ मुलं त्या ठिकाणी त्यांनी सांभाळले आहेत त्यांच्यापैकी काही मुलं खूप मोठ्या ठिकाणी पदावर गेलेले आहेत. हा भागही या ठिकाणी सांगण्यासारखा आहे. विच प्लेस डू यू लाईक टू विजिट? तुम्हाला कोणत्या ठिकाणी भेट द्यायला आवडेल? प्रवास करायला आणि फिरायला सर्वांना आवडतं. तर त्यांच्यासाठी हा प्रश्न खूप छान आहे. अँड वाय? का आवडतं? आय लाईक मेनी प्लेसेस टू विजिट. मला खूप ठिकाणी भेट द्यायला आवडतं. बट महाबळेश्वर इज माय फेवरेट प्लेस. महाबळेश्वर हे माझं आवडतं ठिकाण आहे. आता जे ठिकाण तुम्ही सांगितले त्याच्याबद्दल थोडंसं वर्णन करणं अपेक्षित आहे. इट इज अ फेमस हिल स्टेशन. आणि ते एक प्रसिद्ध असं थंड हवेचं ठिकाण आहे. हिल स्टेशन, हिल म्हणजे पर्वत, पर्वतावर असणार म्हणजे थंड हवेचे ठिकाण. ते एक थंड हवेचं ठिकाण आहे. इट इज द कूलेस्ट हिल स्टेशन. कूलेस्ट म्हणजे सर्वात थंड. हे सर्वात थंड असणारं थंड हवेचं ठिकाण आहे. देअर आर सो मेनी पॉइंट्स टू सी. त्या ठिकाणी खूप काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस टू विजिट. आणि हे एक सुंदर ठिकाण आहे भेट देण्यासाठी. अशी छोटी छोटी वाक्य बनवलेली आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये 4 पेक्षा जास्त वाक्य बनवलेले आहेत. म्हणजे जर 2 मार्काचा प्रश्न असेल तर किमान 4 वाक्य बरोबर असतील तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळू शकतात. म्हणून मी सांगताना अगोदरच म्हटलं की 4 ते 6 वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजेत, सोपे सोपे. पुढचा एक प्रश्न पाहूया. व्हॉट अकॉर्डिंग टू यू आर द क्वालिटीज ऑफ अन आयडियल स्टुडंट? आदर्श विद्यार्थ्याची गुण काय असू शकतात? काय आहेत? हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता प्रश्न एकच आहे परंतु त्याच्यामध्ये क्वालिटीज जास्त विचारलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जास्त गुण लिहिणं अपेक्षित आहे. अकॉर्डिंग टू मी अन आयडियल स्टुडंट मस्ट बी इंटेलिजंट. आदर्श विद्यार्थी हा इंटेलिजंट म्हणजे हुशार असावा, चाणाक्ष असावा. ही शुड ट्राय टू बी टॉप इन हिज क्लास. ट्राय टू बी म्हणजे प्रयत्न करणे. त्याने वर्गामध्ये टॉपला येण्यासाठी म्हणजे सर्वात हुशार, सर्वात वरच्या स्थानी येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कंपल्सरी. ही मस्ट बी हेल्पफुल म्हणजे तो इतरांना मदत करणारा असावा. ॲज वेल एज पोलाइट. पोलाइट म्हणजे नम्र. तो नम्रही असावा. हुशार माणसाचे वैशिष्ट्य असतात पहा, ते नम्र असतात, मदत करणारे असतात. ही शुड बी पंक्च्युअल. पंक्च्युअल म्हणजे या ठिकाणी नियमित असा अर्थ आहे. तो शाळेमध्ये नियमित येणारा असावा. अँड हार्ड वर्किंग. कष्ट करणारा असावा. ही शुड बी सोशल माइंडेड. सोशल माइंडेड म्हणजे समाजभान असावं. समाजभान कशाला म्हणतात?
समाजामध्ये कशा पद्धतीने राहिलं जातं त्यांना सोशल माइंडेड म्हणतात. अँड ऑलवेज रेडी टू समथिंग फॉर डू समथिंग फॉर अदर्स. आणि बाकीच्यांसाठी काहीतरी प्रयत्नशील मदत करणारा, त्याच्यासाठी तयारी असणारा असावा. ही सगळी विद्यार्थ्याची वैशिष्ट्ये आहेत. आता या ठिकाणी काही प्रश्न मी दिलेले आहेत. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही त्या पद्धतीने त्याचे उत्तर तयार करून ठेवा. What would you do if a tiger entered your house and you found it first? आता ही जी सगळी प्रश्नांची लिस्ट आहे ती सगळी A5 प्रकारासाठी आहे. म्हणजे पॅसेजवर आधारित किंवा जनरली तुम्हाला जे विचारले जातात तुमचा वैयक्तिक तुमचं मत मागून घेण्यासाठी त्याच्यासाठी आहेत. मी सर्व प्रश्न वाचून अर्थ सांगणार आहे. तुम्ही त्याची तयारी घरी करू शकता. त्याचे उत्तर संभाव्य उत्तर तयार करू शकता, शोधू शकता. आजकाल आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेटचा, गुगलचा वापर करून आपण उत्तर शोधू शकतो. तर अशी काही लिस्ट बनवा आणि त्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे लिहून जपून ठेवा परीक्षेपर्यंत. कारण काही जनरल नॉलेजचे प्रश्न असे असतात की ते आपल्याला परीक्षेमध्ये खूप मदत करतात. काही क्रियापद असतात किंवा काही घटना लिहायचे वर्णन करणारे घटक असतात. तर त्याचा फायदा आपल्याला खूप वेळा होत असतो. एखाद्या वेळेस तुम्ही मुलं 2 ते 3 मुलं एकामध्ये दोघांमध्ये इंग्लिश मधून संभाषण करत असाल, तर बोलताना त्या मुद्द्यांचा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे असे नोट्स किंवा प्रश्नोत्तरांचा सराव थोडासा असावा, जेणेकरून आपल्याला परीक्षेसाठी किंवा वन टू वन कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो. म्हणून जनरली हे प्रश्न आपल्याकडे लिहिलेले असावेत. संभाव्य उत्तरे असावेत. आता ही जी अगोदर मी उत्तरं सांगितली, हीच उत्तरं लिहावी असा अर्थ नाही त्याचा. तुम्हाला जे योग्य वाटतंय त्या प्रश्नाचं उत्तर ते तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. कधी-कधी एकाच प्रश्नाचे 2 ते 4 उत्तरही होऊ शकतात सहजासहजी. मग आपल्याला योग्य कोणतं वाटतंय, समर्पक कोणतं वाटतंय ते उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे. तर मी काही प्रश्नांची लिस्ट तुम्हाला अर्थासह सांगतो, वाचून दाखवतो. ते तुम्ही घरी प्रयत्न करा. सोडवा, लिहून ठेवा, पुन्हा पुन्हा वाचा. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट वुड यू डू? म्हणजे तुम्ही काय कराल इफ अ टायगर एंटर्ड युअर हाऊस. एक वाघ तुमच्या घरामध्ये आला अँड यू फाउंड इट फर्स्ट आणि पहिल्यांदा तुम्ही त्याला बघितलं, तर तुम्ही काय कराल? ओके. क्वेश्चन नंबर 9, हाऊ आर द बर्ड्स युजफुल फॉर द ह्युमन बिईंग्स? माणसांसाठी पक्षी कशा प्रकारे उपयोगी आहे, म्हणजे पक्षी असणं किती महत्वाचं आहे याच्याबद्दल लिहायचे. सगळे प्रश्न हे जनरली कॉमनली विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये, असेच निवडलेले आहेत. क्वेश्चन नंबर 10, यू आर अलोन ॲट होम. तुम्ही घरामध्ये एकटे आहात. इफ अ थीफ एंटर्स युअर होम. एक चोर तुमच्या घरामध्ये आलेला आहे. व्हॉट विल यू डू? तुम्ही काय कराल? कशा प्रकारे सिच्युएशन हँडल कराल? हे लिहायचं आहे, वर्णन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 11, व्हॉट वुड यू सजेस्ट टू युअर फ्रेंड टू इम्प्रूव्ह हिज ऑर हर हँड रायटिंग? तुमच्या मित्राची हँडरायटिंग थोडीशी चांगली नाही असं आपण म्हणूया. तर तुम्ही त्याला काय सजेस्ट कराल, काय सुचवाल की जेणेकरून त्याची हँडरायटिंग चांगली होऊ शकते? राईट इन 3 or 4 सेंटेन्सेस. या ठिकाणी 3 ते 4 वाक्य लिहा असं सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 12, व्हॉट वुड यू डू फॉर द बेटरमेंट ऑफ द नीडी इन सोसायटी? समाजामध्ये कधी 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 काहीतरी गोष्टींची सुधारणा होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, हा प्रश्न आहे. म्हणजे समाज बदलायचा असेल तर कोणत्या गोष्टींची गरज आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. 13, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस हॅव मेड आवर लाईफ स्मूथ अँड कम्फर्टेबल. हे जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, उपकरणं आहेत, त्यांच्यामुळे आपलं आयुष्य जे आहे ते सहज आणि आरामदायी झालेलं आहे. डू यू ॲग्री? तुम्ही याच्याशी सहमत आहात का? म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आपल्या आयुष्यामध्ये असावा की नसावा? गिव्ह युअर ओपिनियन. तुमचं मत सांगा. म्हणजे त्याचा किती प्रमाणात वापर असावा किंवा मर्यादा किती असाव्यात किंवा वापरू नये, अशा पद्धतीचे तुमचे उत्तर या ठिकाणी यायला यायला पाहिजे. ते कारण सुद्धा तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. जर वापर असावा तर किती असावा, कसा असावा आणि वापर नसावा तर का नसावा, याचं संभाव्य मत तुम्हाला द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 14, डू यू ॲग्री दॅट वन डे रोबोट्स विल ओव्हरटेक ह्युमन बिईंग्स? म्हणजे तुम्ही याच्याशी सहमत आहात की एक दिवस माणसापेक्षा रोबोटला जास्त महत्व येईल, म्हणजे सर्व ठिकाणी रोबोट्स तुम्हाला आढळतील. ओव्हरटेक करणे म्हणजे काय? पुढे जाणे, माणसाच्या पुढे जाणे. गिव्ह युअर रिझन्स. असं का वाटते? आता इथं डू यू ॲग्री येस नो टाइप क्वेश्चन आहे. जर तुम्ही ॲग्री आहात तर येस आय ॲग्री असं लिहायचे आणि मग पुढे कारण लिहायचे. जर सहमत नसाल तर नो आय डोंट ॲग्री अशी उत्तराची सुरुवात करायची आणि बिकॉज
आणि मग पुढे कारण लिहायचे. अशा पद्धतीने हा येस नो टाइप क्वेश्चन आहे, तर तो तशाच पद्धतीने सोडवायला पाहिजे. हाऊ डू यू थिंक दॅट स्कूल चिल्ड्रन कॅन पार्टिसिपेट इन द वर्क ऑफ चॅरिटी? चॅरिटी वर्क म्हणजे आपण समाजकार्य करण्यासाठी जी मदत करतो त्याला चॅरिटी म्हणतात. तर शाळेतील मुलं समाजकार्यामध्ये कशा प्रकारे हातभार लावू शकतात असं तुम्हाला वाटते? म्हणजे कशा प्रकारे मदत करू शकतात हे तुम्हाला वाटते? त्याचे एक उदाहरण सांगतो मी. सिंगापूरमध्ये एक पेशंट हॉस्पिटलमध्ये आजारी आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना समजलं की त्या ठिकाणी व्हेंटिलेटर नाही. तर शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शाळेमधून किंवा बाहेर जाऊन काहीतरी कार्यक्रम घेऊन खूप पैसा उभा केला आणि त्या पेशंटला व्हेंटिलेटर घरी नेऊन दिलं. त्याच्यामुळे फायदा असा झाला की त्या पेशंटचे हॉस्पिटलचे पैसे वाचले आणि घरामध्ये ट्रीटमेंट चालू झाल्यामुळे त्यांना कमी पैशामध्ये लवकर बरं होता आलं. असं जे काही उदाहरण आहे ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं उत्तरामध्ये सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ वुड यू हेल्प द पुअर इन देअर ट्रबल? एखादा गरीब व्यक्ती आहे तर त्याला त्याच्या संकटामध्ये तुम्ही कशा प्रकारे मदत कराल? असा प्रश्न आहे. आता तुम्ही आपापल्या पद्धतीने अनुभवानुसार याचं उत्तर लिहू शकता. हाऊ डू यू रिएक्ट टू युअर पॅरेंट्स ॲडवाइस अँड इन्स्ट्रक्शन? तुमचे आई-वडील तुम्हाला जो सल्ला देतात किंवा सूचना करतात, त्याला तुम्ही कशा प्रकारे उत्तर देता, रिएक्ट करता, प्रतिक्रिया देता, असं विचारलेलं आहे. 17 ओके. आपले प्रश्न संपलेले आहेत. तर ही जी प्रश्नांची लिस्ट दिलेली आहे, तर ती एकदा तुम्ही स्वतः प्रयत्न करून स्वतःच्या मनाने किंवा कुठलातरी Googleचा वगैरे रेफरन्स घेऊन संभाव्य 1 ते 2 उत्तर तयार करा. म्हणजे एका प्रश्नाची 2 ते 3 उत्तर असू शकतात. तर अशा पद्धतीने जर प्रयत्न केला, तर माझ्या मते A5 क्वेश्चन आपल्याला सहजासहजी अवघड जाणार नाही. कारण पर्सनल जर ओपिनियन लिहायचं असेल, तर आपण खूप विचार करून त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. आणि बरेचसे मुलं हा प्रश्न सोडवताना दिसतच नाही. कारण त्या प्रश्नाचा अर्थच कळत नाही परीक्षेमध्ये. म्हणजे काय विचारलंय हे जर नाही कळलं, तर काय लिहायचं हे कळणारच नाही. त्यामुळे अशा पद्धतीची जर प्रश्नोत्तर आपली साधारणतः 25 ते 50 जर रेडी असतील, तर 100% आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. आणि ह्या प्रश्नांचं महत्त्व असं आहे, की हे प्रश्न मोस्टली सामान्य ज्ञानावर आधारित असतात. त्यामुळे सामान्य ज्ञान आपल्याला उपयोग करून प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसा सोडवता येऊ शकतो, उत्तर नवीन किंवा वेगळ्या पद्धतीचं कसं तयार करता येऊ शकतं, याचा पण सराव होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला रेफरन्स घेता येतील. उदाहरणार्थ एखाद्या ॲनिमलची माहिती विचारली असेल, जी आपल्याला कधीच माहिती नाही. एखाद्या पक्ष्याची माहिती विचारली असेल, जी आतापर्यंत पाहिलेलीच नाही. तर आपल्याला वाचन करून ज्यावेळेस आपण उत्तर लिहू, त्यावेळेस आपलं सुद्धा सामान्य ज्ञान किंवा नॉलेज वाढलेलं असेल आणि तो प्रश्न आपल्याला वेगळ्या पद्धतीनं, हातोटीनं सोडवायची सवय लागू शकते. आणि याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डे टू डे लर्निंगमध्ये खूप फायदा होऊ शकतो. म्हणून हाच टॉपिक निवडलेला होता. माझं लेक्चर सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार आणि मला संधी दिली त्याबद्दल BMCच्या सर्व अधिकाऱ्यांचे, CNOंचे खूप खूप आभार. धन्यवाद.